तुम्हाला मस्तपैकी लसणाच्या फोडणीची मस्तपैकी चवळीची भाजी एक रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक मस्तपैकी चवळीची लसणाची फोडणीची मस्तपैकी एक भाजी तुम्हाला दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा, इथे मी दोन वाशा मस्त जुड्या मस्त नेसून ठेवलेल्या, छान अशा साफ करून घेतल्यात, पाण्यात ठेवल्यात, जेणेकरून सगळी याची माती आपली खाली जाईल। आता ह्या आपल्या 2-3 पाण्यामध्ये मस्त वॉश करून घ्यायचं, छान असं धुवून मस्त स्वच्छ करून पाण्यात ठेवलेले। फोडणीसाठी बघा, इथे मी मोठे 4 ते 5 कांदे कापून घेतलेत मस्तपैकी। इथे मी लसूण घेतलेत, हे मी 2 मोठ्या पाकळ्याच्या लसणाच्या काढून घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची घेतलेली। साधी सोपी रेसिपी आहे। चला मग चवळीची मस्तपैकी आपण लसणाची भाजी करूया। आता एका साईडला मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मी आता तेल टाकून घेतलेले, मस्त कडकडीत तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून तेल खूप तापलं ना त्याच्यामध्ये लसूण चांगला आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे, जेणेकरून मस्त लसणाचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये चवळीच्या भाजीमध्ये। हे बघा, एक लसूण टाकून घेतलंय मी, मस्त कडकडीत तापलेलं आहे तेल। आता याच्यामध्ये आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे छान। लसूण चांगला आपल्याला वर खाली करून घ्यायचा, मस्त ब्राऊन सारखा। आता चांगलं झालेलं आहे। एका साईडला मस्त आता हिरवी मिरची टाकून घेऊया आपण। आता हा आपल्याला छान असं वर खाली करून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची। हे बघा, छान आता तेलामधून छान सुटसुटीमध्ये लसूण झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। मी थोडासाच कांदा थोडा मोठा ठेवलेला आहे, बारीक चिरून नाही घेतलेला जास्त कांदा, की जेणेकरून मस्तपैकी आपल्याला आता हा वर खाली करून घ्यायचा आपल्याला कांदा मस्त लसणामध्ये। आता कांदा टाकून झालेला आहे आपला, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला कांदा नरम करून घ्यायचा आहे। बघा, कांदा मस्त आपला नरम झालेला आहे, छान असा लसूण पण खूप सुगंध येतो लसणाचा। आता ह्या साईडला मस्त मी भाजी धुवून एका प्लेटमध्ये काढून घेतली मोठ्या। आता ही भाजी आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची। आता ही बारीक गॅसवरती भाजीसाठी ती खाली सॉफ्ट म्हणून होऊन जाईल, तोपर्यंत आपण बारीक गॅसवरती वर खाली एक जीव करून घेऊ आणि मग आपली उरलेली भाजी परत कढईमध्ये टाकून घेऊ। ही सगळी भाजी आता एका कढईमध्ये टाकून घेतलेली आहे। आता ह्या भाजीवरती जेवढी वाफ बसेल तेवढी भाजी आपली खाली बसत राहील। जोपर्यंत आपल्याला वाफ बसत नाही तोपर्यंत भाजी अशीच मोठी दिसणार आहे, वाफवून झाली की ती बारीक होऊन जाते। आता ह्या साईडला मस्त बारीक गॅस तर आपल्याला भाजी सोडून द्यायची, खाली बसली की मग आपण एक वर जीव खाली करून घेऊ भाजी। मस्तपैकी छान अशा भाजी अशी दबलेली आहे आणि छान अशी झालेली आहे, त्याला पाणी पण सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकणार आहे, कारण की मला भाजीमध्ये हळद छान लागते। आता याच्यामध्ये हळद टाकल्याच्या नंतर आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचे 10 मिनिटं। बारीक गॅसवरती मस्त भाजी त्याच्यामध्ये शिजून घ्यायची वाफेवरती। मस्तपैकी 10 मिनिटं झाले, छान भाजी मस्त वाफेवरती झालेली आहे। आता याच्यावरती आपल्याला परत एक जीव वर खाली करून घ्यायचा भाजीचा। लसूण छान वरती आलेला आहे मस्तपैकी, याचा फ्लेवर खूप यायला लागलाय, लसणाचा फ्लेवर खूप चवळीच्या भाजीला छान सुगंध येतो। आता आपल्याला फास्ट गॅसवरती, आता बारीक गॅस होता आपल्याला स्लो, आता फास्ट करून आपल्याला न झाकण ठेवता भाजी कडकून घ्यायची। मस्त आता आपल्या भाजीचा फ्लेवरचा खूप सुगंध येतोय लसणाचा। आता ही भाजी न झाकण ठेवून आपल्याला मस्तपैकी फास्ट गॅसवर त्याचं पाणी सगळं आटून बघा, मस्तपैकी झाकण न ठेवता मस्तपैकी आपली भाजी छान अशी झालेली आहे, सगळं पाणी सुकून झालेलं, मस्त भाजी आपली झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची। छान
मस्तपैकी आपली लसणाच्या फोडणीची मस्त चवळीची भाजी छान झालेली आहे. सुकी रेसिपी खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.